नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर हिरालाल अगरवाल गेली 40 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे सोलापुरात. तर अजूनही खूप लोकांना होमिओपॅथीबद्दल कुतूहल आहे, काही प्रश्न आहेत. तर मुळात होमिओपॅथी प्रणाली काय? तर ही एक 250 वर्षापूर्वीतली जुनी चिकित्सा प्रणाली आहे, जे जर्मनचे डॉक्टर सॅम्युएल क्रिश्चियन फ्रेडरिक हॅनेमन एक ॲलोपॅथीचे डॉक्टर होते, MD होते. त्यांनी ह्या प्रणालीचा शोध लावला आणि तिथून ती प्रणाली गेल्या 250 वर्षापासून कारगर सिद्ध होत आहे. कोरोना काळात होमिओपॅथीने त्याची चमक दाखवली, त्याची तीव्रता दाखवली आणि इम्युनिटी कशी वाढते यावरती लोकांमध्ये पूर्णपणे त्याचे भ्रम पूर्णपणे क्लिअर झालेले आहे. आता जे प्रश्न लोकांसमोर आहे किंवा ठीक आहे, प्रणाली आहे, पण आम्ही कधी घ्यायला पाहिजे आणि कुणी घ्यायला पाहिजे आणि का घ्यायला पाहिजे? तर होमिओपॅथी कुणी घ्यायला पाहिजे? तर होमिओपॅथी ही शरीरावरती आधारित आहे. मन, बुद्धी आणि शरीर अशा तिन्ही विभागांवरती होमिओपॅथी काम करते. म्हणून ह्याच्यामध्ये सिस्टीम असं नाही आहे की बाबा हे फक्त लिव्हरला काम करतं, हे ॲसिडिटीला काम करतं, किंवा हे लंग्सला काम करतं, फुफ्फुसांना काम करतं, किडनीवरती काम करतं, असं नाही आहे. कारण शरीरामध्ये मन, बुद्धी, शरीर हे तिघांमध्ये एक दुसऱ्याला घडून जडून झालेले आहेत. तिघांमधलं समतोल, तिघांमधलं कार्यपद्धती ही जुडलेली आहे. कोण वेगळं काम करत नाही. हार्ट वेगळं काम करतो, किडनी वेगळं काम करतं, लिव्हर वेगळं काम करतं, असं नाही आहे. हे सगळे मिळून ज्यावेळेला काम करतं तेव्हा तुम्हाला मध्ये एक समरसता येते, एक हेल्दी एन्व्हायरमेंट शरीरामध्ये तयार राहतं. त्यामुळे मन, बुद्धी हे पण ह्या व्याधीतले एक प्रमुख घटक आहेत आणि त्याचा प्रकाराने होमिओपॅथीमध्ये विचार केला जातो. त्यामुळे ही प्रणाली प्रत्येकाला, जे मनुष्य योनी आहे, जे मनुष्य आहेत, त्यांना 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या आयुष्यापर्यंत प्रत्येक मनुष्याला ही काम करते. त्यामुळे कुणी घ्यावी हा प्रश्नच नाही, सगळ्यांनी घ्यावी. कधी घ्यावी? कधी घ्यावी हा मोठा प्रश्न आहे. तर ज्या वेळेला शरीरातल्या कुठल्याही व्याधीला असा वारंवार विषय येतात की मला परत परत त्रास होतो, औषध आपण घेतो, तात्पुरतं बरं वाटतं, परत थोड्या दिवसांनी बाळाला आजार होते, वारंवार टॉन्सिल येतात, वारंवार कान फुटतात, वारंवार सर्दी होते, वारंवार पित्त होतं, वारंवार डोकं दुखतं, वारंवार पोट दुखतं, वारंवार दमा येतो, संधिवाताचा त्रास. अशा व्याधी ज्या वारंवार येतात, तात्पुरत्यारित्या बऱ्या होतात. कातडीच्या सगळ्या तक्रारी, शरीरातल्या कुठल्याही अवयवाच्या तक्रारी ज्या वारंवार होतात, जेव्हा वारंवार हा शब्द तुमच्या डोक्यात राहतो, त्यावेळेला त्या व्याधी करता होमिओपॅथी प्रणाली ही सगळ्यातली बेस्ट पॅथी आहे आज. आणि का घ्यावी मग? तर का घ्यावी म्हणजे त्यालाही भरपूर कारण आहेत. घ्यावी याकरता कारण तुम्ही रोगमुक्त होता, वारंवार येणाऱ्या तक्रारी तुमच्या थांबतात, तुमची इम्युनिटी जी काही कमी झालेली असते, जी काही तुम्हाला सेन्सिटिव्हिटी आलेली असते, त्या सेन्सिटिव्हिटीचा नाश होतो. एक मी साधं उदाहरण देतो. पित्ताचा पेशंट आला, मला पित्त होतं, पण पित्त कशाने होतं? पित्ताची गोळी खायपर्यंत पित्त बरं असतं, पित्ताची गोळी खाल्ली नाही तर पित्त परत चालू होतं. किंवा परसाकड साफ होण्याचं औषध घेतलं तर परसाकड साफ होतं, आणि नाही घेतलं तर परत परसाकड होत नाही. मग हे काय तात्पुरतंच काम झालं? औषध घेतलं तर झोप लागते, औषध नाही घेतलं तर झोप लागत नाही. म्हणजे तुमचं शरीर काम करत नाही आहे. पण होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर तुमचं शरीर काम करू लागतं. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे पचन क्रिया होत नाही, त्यामुळे पित्त होतात, ती पचनक्रिया वाढते, त्यामुळे तुमची इंटेस्टिनल मोटिलिटी वाढून तुमची परसाकड व्यवस्थित होते. ज्या विचारांमुळे किंवा ज्या त्रासामुळे तुम्हाला झोप लागत नाही, तो त्रास कमी झाला तर झोपी लागते, त्यामुळे झोपेची गोळी ही तुम्हाला लागत नाही. तर तुमच्या शरीरामध्ये कुठे बिघाड आहे, कशामुळे काय झालं, त्याचं मूळ कारण तुमच्या आजाराचं काय आहे हे शोधलं जातं. आणि म्हणून एक चांगली हिस्ट्री लागते, त्याला 1 तासभर लागते. विचारतात, हे पण एक प्रश्न असतो, किंवा एवढी मोठी हिस्ट्री का लागते? 1 तास 1.5 तास तुम्हाला हिस्ट्रीला का लागतो? तर हिस्ट्रीला पहिल्या वेळेला एक कारण शोधण्याकरता तेवढी वेळ द्यावा लागतो.
तेव्हा हा मूळ कारण तुमच्या आजाराचा कुठं आहे, सध्याच्या घटकेत आहे का तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमधनं आलेला आहे, काही घटक झालं, काही कारण झालं, तुम्ही पडला, मार लागलं 10 वर्षापूर्वी आणि अजूनही तुम्हाला डोकं दुखतं, तर हे हिस्ट्री शोधण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा 1 तास व्यवस्थित माहिती देणे हे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा एकदा सगळी तुमची माहिती होते त्यातनं तुमचे आजाराचे कारणं शोधली जातात आणि त्या कारणावरून तुमची वैयक्तिक मन शरीर बुद्धीची ठेवण कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही, तुमच्या मनाची परिस्थिती काय आहे, तुम्हाला एकटेपणा आवडतो, तुम्हाला लोक आवडतात, तुमच्यावरती काही ताणतणाव आहेत का, काही काळजी आहेत का, काही चिंता आहेत का, त्या काळजी चिंतेचा तुमच्यावरती काय परिणाम होतो, त्यावेळेस शरीरावर काय परिणाम होतो, हा सगळ्याचा आलेख तयार केला जातो. एकदा हा आलेख तयार झाला, हा प्लॅन तयार झाला, तर मग तुमची ट्रीटमेंट पद्धती सुरू होते. आणि परत हा प्रश्न होतो की तुम्हाला वेळ का लागतो. होमिओपॅथीमध्ये वेळ लागत नाही. साधं होमिओपॅथीमध्ये रूल आहे, जो आजार पटकन आलाय तो लगेच जाईल, जो उशिरा आलाय तो उशिरा जाईल. तुम्हाला ताप आलेला आहे किंवा तुम्हाला उलटी जुलाब झालेला आहे, होमिओपॅथी असं म्हणत नाही तुम्हाला 1 महिन्याने बरं वाटतं. ताबडतोब जे आजार ताबडतोब जे आहेत ते लगेच ॲक्यूट आजार ॲक्यूट बरे होतील, क्रॉनिक आजार क्रॉनिक बरे होतील. तुम्ही 10 वर्षाचा दमा, 5 वर्षाचा संधिवात, 10 वर्षाचा सोरियासिस घेऊन येता आणि तुम्ही म्हणता 8 दिवसात महिन्यात बरं व्हायला पाहिजे, होणार नाही. तर ज्या आजार खूप वेळपासून तुम्ही घेऊन आलेला त्याला वेळ देणं गरजेचं आहे, कारण शरीराची बांधणी तशी करायची असते. होमिओपॅथीमध्ये शरीराची बांधणी होते. एखादं घर बांधायचं तर त्या वेळ लागतो आणि तेच पत्र्याचं घर ठोकायचं असेल तर एका दिवसात ठोकून तयार होतं. तर ही बांधणी करण्याकरता वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि एकदा ही बांधणी झाली तर तुमच्या शरीरातले कुठल्याही व्याधी, मग ते ॲलर्जी असो, ते डोकेदुखी असो, ते पोटदुखी असो, पाईल्स असो, फिशर असो, फिस्चुला असो, ह्या सगळ्या गोष्टीवरती होमिओपॅथी हे कारगर सिद्ध झालेलं आहे. हे माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमधून सुद्धा मी बघितलेलं आहे. त्यामुळे होमिओपॅथी प्रणाली ही सगळ्यांकरता आहे आणि त्याच्याबरोबर साईड इफेक्ट नील, इकॉनॉमिकली फार चांगला आहे. इकॉनॉमिकली तुम्हाला त्याच्यातनं फरक पडतो आणि तुम्हाला लवकरात लवकर परत तुम्ही व्यवस्थित होता. होमिओपॅथी ही कटिबद्ध आहे. तुम्हाला एक चांगली सिस्टीम, शरीराची सिस्टीम, इम्युन सिस्टीम बांधून देणे, याच्याकरता होमिओपॅथी आणि होमिओपॅथ दोन्हीही कटिबद्ध आहेत. थँक्यू.